शेजारी आणि नातेवाईक तुमच्यावर का जळतात आणि मग त्यांना उत्तर कसे द्यावे? तुम्ही कधी विचार केलायत का? कधीही तुम्ही कोणाचं वाईट करत नाही, त्यांच्याशी भांडत नाही, सगळ्यांशी नेहमी चांगलं वागता, तरीही ते लोक तुमच्यावर जळत असतात. तुमच्या प्रगतीवर टोमणे मारतात, तुमच्या आनंदात दुःखी होतात आणि तुमच्या अपयशातच त्यांना आनंद वाटत असतो. आणि हे लोक मग कोण असतात माहिती आहे का? ते अनोळखी नाहीत, शेजारी आणि नातेवाईक. हो, ज्यांनी तुमचं चांगलं व्हावं अशी अपेक्षा असायला हवी, तेच लोक कधी कधी तुमच्या यशावर जळत असतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की हे लोक का जळतात, त्यांचे खरे मानसशास्त्र मग काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं आहे अशा लोकांना आपण डील कसं करायचं. जर तुम्हाला सुद्धा असा काही अनुभव आला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. पहिली गोष्ट आपण समजून घेऊया. जळणारा माणूस कधीही आनंदी नसतो. त्याच्या आयुष्यात दोन गोष्टी असतात, असंतोष आणि तुलना. त्याला नेहमी असं वाटत असतं की त्याच्याकडे जास्त का आहे, तो पुढे कसा गेलाय, लोक त्याला जास्त का मान देतात. म्हणून तो तुमच्याकडे पाहून प्रेरणा घेत नाही, तर तो तुमच्याकडे पाहून तुमचा द्वेष करत असतो. हा खूप महत्त्वाचा फरक आहे. सकारात्मक माणूस विचार करतो तो पुढे गेला म्हणजे मी सुद्धा पुढे जाऊ शकतो, पण नकारात्मक माणूस विचार असा करतो तो पुढे गेलाय ना, मग आता याला खाली खेचलंच पाहिजे. आणि शेजाऱ्यांच्या जळण्याचं तर एक कारण पक्क असतं, कॉन्स्टंट कंपॅरिझन. कारण ते रोज पाहत असतात तुमची नवी गाडी, तुमचा व्यवसाय, तुमचे घर, तुमचे पाहुणे, आणि मग त्यांच्या मनात प्रश्न सुरू होतो, आपण त्याच्यापेक्षा कमी का? म्हणून मग ते दोन कामं करतात, तुमच्यावर टीका करतात आणि तुमच्याबद्दल अफवा पसरवतात. कारण त्यांना असं नेहमी वाटत असतं तुमची प्रगती खराब झाली की ते स्वतः मोठे होतील. शेजारी काही वेळा दूर गेलेले असतात, पण नातेवाईक तुमच्या आयुष्यात खोलवर असतात. तुमचे सर्व तपशील त्यांना माहित असतात, तुमची कमाई किती, तुमची अडचण कुठे आहे, तुमचा संघर्ष कुठे आहे. म्हणून काही लोक तुमच्यावर जळतात कारण त्यांना वाटत असतं की तुम्ही त्यांच्या पुढे गेलात आणि त्यांना हे मग सहन होत नाही. आणि जळणारे लोक हे कधीही उघडपणे सांगत नाहीत, पण त्यांच्या वागण्यातून ते दिसत असतं. उदाहरण, तुम्ही यशस्वी झाला ते म्हणतील नशीब जोरदार आहे बाबा याचं. तुम्ही कधी कधी नवीन काही सुरू केलं तर ते म्हणतील बघूयात किती दिवस टिकतं आता. तुम्ही कधी काही चांगलं खरेदी केलं तर म्हणतील कर्जानेच घेतलं असेल. त्यांच्या तोंडावर कधी तुमचं कौतुक नसतं, पण पाठीमागे चर्चा नेहमी असते. सर्वात पहिला नियम, त्यांना बदलण्याचा प्रयत्नच करू नका. जळणारा माणूस तुमच्या स्पष्टीकरणाने कधीही बदलत नाही. दुसरा नियम, तुमच्या आयुष्याचा ऍसेस मर्यादित ठेवा. सगळ्या गोष्टी शेअर करू नका. तिसरा नियम, सक्सेस नेहमी सर्वात मोठं उत्तर असतं. तुम्ही जितके पुढे जाल तितकं त्यांच्या बोलण्याची किंमत कमी होईल. चौथा नियम, इग्नोर करण्याची कला शिका. काही लोकांना उत्तर देणं म्हणजे त्यांना जास्त महत्त्व देणं असतं. लक्षात ठेवा, लोक तुमच्यावर जळतात म्हणजे तुम्ही काहीतरी योग्य करत आहात. कारण कोणीही अपयशी माणसावर जळत नसतात. लोक जळतात यशावर, प्रभावावर आणि प्रगतीवर. म्हणून जर तुमच्यावर जळणारे लोक असतील ना, तर समजा तुम्ही योग्य दिशेने चालला आहात. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमच्यावर जळणारे लोक हे कधीही संपणार नाहीत, पण तुम्ही ठरवू शकता त्यांच्यावर आपण किती लक्ष द्यायचं की स्वतःच्या प्रगतीकडे. कारण लोकांचे बोलणे थांबणार नाही, पण तुमची प्रगती थांबू नये. म्हणून पुढच्या वेळी कोणी तुमच्यावर जळले तर रागवू नका. मनात फक्त म्हणा, तुम्ही जळत राहा, मी पुढे जात राहीन. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा माझ्यावर जळणारे लोक आहेत. कारण लक्षात ठेवा, जिथे यश असतं तिथे जळणारे लोक नक्की असतात. धन्यवाद.